ऐका ना, आज मोठ्या झिंग्याची भाजी करतोय. तर आमच्या इकडे याला झिंग्याची चटणी सुद्धा म्हटलं जातं. तर बघा, मस्त असा हा मोठा झिंगा आहे, परंतु हा स्वच्छ कसा करायचा, म्हणजे ह्याचं डोकं पाय कसे काढायचे बघा, एक खास ट्रिक आहे. तर सगळ्यात अगोदर हा जो झिंगा आहे ना, तो व्यवस्थित निवडून घ्या. तर आमच्या इकडे ह्याला झिंगा म्हणतात, तुमच्या इकडे काय म्हणतात मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. कारण प्रत्येक ठिकाणी ह्या माशांना वेगवेगळ्या नावाने संबोधलं जातं. तर सगळ्यात अगोदर बघा, छान असं बारीक गॅसवर आहे ना हा मासा भाजून घ्यायचा आहे. छान असा कुरकुरीत झाला ना, मग एका कॉटनच्या कपड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. आता थोडासा थंड होईपर्यंत आपण आहे ना फोडणीची तयारी करूया. तर कढईमध्ये मी 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि भरपूर कांदा ह्याच्यामध्ये घातला आहे. तर ह्या भाजीसाठी किंवा ह्या चटणीसाठी ना कांदा भरपूर वापरायचा. त्यानंतर लसूण आणि मिरची आणि टोमॅटो टाकला. आता हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं. हे परततं आहे तोपर्यंत बघा, कॉटनच्या कपड्यामध्ये हा झिंगा घालायचा आणि अगदी हलक्या हाताने हे प्रेस करून घ्यायचं आहे. तर बघा, मस्त असा हा मासा सोलला जातो आणि मग ह्याच्यातलं जे काही बाकी कचरा वगैरे असेल ते व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं आहे. तर भाजण्या अगोदर देखील तुम्ही स्वच्छ करून घ्या आणि त्यानंतर काही तुम्हाला खराब मासे वाटत असतील तर ते काढून टाका आणि 2 पाण्यामध्ये छान हा झिंगा धुवून घ्या. त्यानंतर बघा, हळद, लाल तिखट, मीठ टाकलंय मी, मस्त परतून घेतलंय. हा झिंगासुद्धा धुवून त्याच्यामध्ये घातलेला आहे. आलटून पलटून घ्या आणि मस्त त्याच्यावर छान अशी हिरवीगार कोथिंबीर घाला आणि पुन्हा एकदा परतून घ्या. आता हा मासा शिजवायचा कसा, तर थोडंसं पाणी ॲड करायचं आणि ह्याची वाफ काढायची. मस्त मासा हा शिजला जातो. तर थोडंसं जास्त पाणी टाका. तर मी ते अर्धी वाटी इतकं पाणी घातलेलं आहे आणि अगदी बारीक गॅसवर हा मासा छान शिजून द्यायचा आहे. तर बघा, जबरदस्त हा मासा शिजला गेलाय. आता वरून पुन्हा मी थोडीशी कोथिंबीर ॲड केली. छान असं परतून घ्या. तर एक नाही तुम्ही 2 भाकरी नक्कीच खाल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टा वाचलं तर फॉलो करा. थँक्यू.